अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचा खळबळजनक दावा. अंगावर काटा आणणारे ते वास्तव. पहिल्यांदाच समोर बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघात नेमका का झाला? सुरक्षेतील त्रुटी होत्या का? याबाबत जनतेमध्ये मोठा संभ्रम आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड भावनिक वातावरण निर्माण झाले. या घटनेबाबत अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या मनात विविध शंका उपस्थित केल्या जात असून अपघात नेमका कसा झाला याची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागलीय. या पार्श्वभूमीवर कर्जत, जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत काही महत्त्वाचे आणि धक्कादायक मुद्दे मांडले आहेत. रोहित पवार म्हणाले की अपघातानंतर समाज माध्यमांवर आणि खासगी पातळीवर अनेक अफवा पसरल्या. काही लोक भावनिक अवस्थेत व्हिडिओ शेअर करत होते आणि अजितदादा परत येतील असा विश्वास व्यक्त करत होते. विमानात एकूण 6 प्रवासी होते आणि 6वी व्यक्ती म्हणजे अजितदादा होते. मात्र सापडलेला मृतदेह त्यांचा नाही असा दावा काही जण करत होते. दादा आज येतील, उद्या येतील अशा चर्चा सुरू होत्या. दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारील. मात्र अजितदादा आपल्यात नाहीत हे खरं आहे. या अपघातावर सुरुवातीला आपल्यालाही विश्वास बसत नव्हता असं रोहित पवार म्हणाले. आपल्याला हे सगळं एखाद्या वाईट स्वप्नासारखं वाटत होतं. मात्र काही ठोस बाबी समोर आल्यानंतर वास्तव स्वीकारणं भाग पडलं. त्यांनी सांगितलं की घटनास्थळी आढळलेला अजितदादांचा जळालेला स्वेटर, पायात असलेली चप्पल आणि हातातलं बंद घड्याळ या गोष्टी पाहिल्यानंतर वातावरण पूर्णपणे बदललं.